अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणाऱ्या गणेश सर्जेराव फसले याच्यासह आलेल्या 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली। गणेश फसले आणि त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती प्रवेश करून हॉस्पिटलमधील ICU, ऑपरेशन थिएटर, अंतरुग्ण विभाग, लॅबोरेटरी, संगणक कक्ष आणि इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, AC युनिट, व्हेंटिलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली आणि त्याचबरोबर तोडफोड करून डॉक्टर अनिल आठरे पाटील त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रू नुकसानीकारक कृत्य केले। गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांकडून वारंवार होणाऱ्या हिंसक कृत्यांद्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होत आहे। त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीवितास धोका आहे। संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी आणि माझ्या परिवाराला आणि आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली। सोडायला सांगितलं तर ते नुकसानी जाऊ शकतात आणि असं होऊ नये म्हणून हा लॉकिंग पिरियड लावला होता। या कोविडच्या जस्ट अगोदर त्यांना ताबा दिला होता हॉस्पिटलचा। त्यांनी कोविडमध्ये चांगलं पैसे कमवले आणि त्यानंतर भाडं द्यायचं त्यांनी बंद केलं। कमी करत थोडं काहीतरी नावापुरता देत होते गाजर दाखवल्यासारखं आणि हे चालू राहिलं। नंतर हे पैशावरून त्या पार्टनरशी भांडणं झाले एक दुसऱ्याशी आणि ते भांडणं झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल बंद करायचं ठरवलं। त्यावेळेस त्यांनी आम्हाला नोटीस दिली की बाबा आम्ही प्रॅक्टिस बंद करत आहे, हॉस्पिटल बंद करत आहे आणि तुम्हाला आम्ही हॉस्पिटल परत तुमच्या ताब्यात देते। हे त्यांनी लीगल नोटीस पाठवली वकिलाच्या थ्रू पण स्वतः पण रजिस्टर्ड पोस्टने आली। त्यानंतर 2 वर्ष हॉस्पिटल बंदच होतं। त्यावेळेस त्यांचं जे येणं होतं ते साधारणपणे 1,80,00,000 होतं राहिलेलं, म्हणजे वाटाघाटी करून आलेला आकडा जो होता तो 1,80,00,000 होता। त्या 1,80,00,000 त्यांनी जे डिपॉझिट दिलं होतं 1 कोटीचं ते वजा केलं, म्हणजे उरले 80 लाख रुपये। हे 80 लाखाचे त्यांनी मला चेक दिले। हे चेक पण बाउन्स झाले नंतर आणि बाउन्स झाल्यानंतर त्याच्यावरती आता 138ची केस सध्या कोर्टात चालू आहे। हे मागचे 2 वर्ष काही त्रास नव्हता, प्रॉब्लेम नव्हता, कधी आला पण नव्हता इथं, या वाद पण नव्हता आणि माझ्यासाठी फक्त ही की बाउन्सची केस चालू होती आणि आमच्या ॲग्रीमेंटमध्ये हे पण होतं की त्याचे हत्यारे जे आहेत ते त्यांनी समजा भाडं राहिलं तर त्या हत्यारा मधून ते वसूल करायचे। तर हे बाउन्स चेक झाल्यामुळं ते हत्यारा माझ्याकडेच नाही आहेत, किरकोळ 5-10 लाखाचे हत्यारे आहेत आणि त्यानंतर तो विषय तिथं मिटला होता। पण आता 2 महिन्यापूर्वी तो अचानकपणे 20-30 गुंड घेऊन आला आणि हॉस्पिटलचा ताबा घ्यायला आणि म्हणायला लागला की मी हॉस्पिटलनीच चालवते, माझ्याच ताब्यात आहे। त्यावेळेस हॉस्पिटल रिनोव्हेशनमध्ये होतो आणि पुष्कळ पाडापाडी झालेली होती हॉस्पिटलची, तर त्याला काही करता आलं नाही। त्याने मग तो समोर हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये ते 20-30-40 गुंड 10 दिवस बसले। 10 दिवस बसल्यानंतर त्यांनी इथं त्यांचं दारू पिणं, गांजा ओढणं आणि शिव्या देणं सगळं चालू होतं। पोलिसांकडं वारंवार तक्रार केली, लेखी तक्रार केली तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आणि SP साहेबांकडं, पण 10 दिवस काही ॲक्शन घेतली नाही। ही ॲक्च्युली हे ट्रेसपासिंगची केस आहे आणि हा क्रिमिनल फौजदारी गुन्हा आहे आणि त्यांना ताबडतोब त्यांनी माझ्या कंपाऊंडमधून काढायला पाहिजे होतं, पण तसं काही झालं नाही। शेवटी 10 दिवसानंतर प्रेशर आणल्यानंतर त्यांनी लगेच त्या गुंडांना इथून काढलं आणि FIR दाखल केला। तो FIR जरी दाखल केला असला तर त्याच्यामध्ये ट्रेसपासिंगचा कलम नाही लावलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता 1-1.5 महिन्यात काही त्याच्यावरती ॲक्शन झालेली नाही। याच्यामुळं
त्यांचं सगळीकडे बोलणं असं होतं की पोलीस स्टेशन आम्ही आमच्या खिशात घातलेलं आहे. याच्यामुळं त्यांचं अजून हिंमत बळकावली आणि 6 तारखेला संध्याकाळी 6:45 वाजता हे 30-40 गुंड परत आले अचानक आणि त्यांनी हॉस्पिटलमधलं सामान जे आहे म्हणजे मॉनिटर्स असो, व्हेंटिलेटर्स, डिफिब्रिलेटर, नंतर पलंग, बेडसाईड लॉकर, खाण्याचे टेबल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लवकर घाईघाईत सगळ्या घेतल्या. ट्रक आणली होती, ट्रकमध्ये लोड केले आणि एक ट्रक घेऊन गेले. दुसरा 2 ट्रक आला होता त्याच्यामध्ये लोड करत होते, तो पण पोलीस आले आणि मग पोलिसांनी त्यांना थांबवलं. हे 2 ट्रक जे सामान होतं हे पोलिसांनी मग पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पण जी एक ट्रक निघून गेली होती त्याचा गाडीचा नंबर पोलिसांना दिलेला आहे, पण पोलिसांनी अजून ती गाडी, आता 5 दिवस झाले अजून पण पोलिसांनी ती गाडी पकडलेली नाही आहे. आणि मग आमचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याचं काय झालं आहेत का नाही, ते पावसात भिजत होते तर ते किती डॅमेज झाले काहीच कल्पना नाही, मिळणार आहे का नाही हे पण माहीत नाही. आता त्यांनी सध्या 4 जणांना अरेस्ट केलेला आहे आणि 5वा जो मेन आहे त्याच्यामध्ये फसले हा खोट्या आजारा नाही. इथलच्या लाईफलाईन हॉस्पिटल जे आहे तारकपूर एस.टी. स्टँडच्या समोर, तिथं खोटा आजार दाखवून तो ॲडमिट झालेला आहे. तो अगोदर सिव्हिल हॉस्पिटलला गेला होता, ॲडमिट झाला, पण त्याला काही झालं असल्याने सिव्हिल हॉस्पिटलने त्याला डिस्चार्ज करून टाकला. त्यानंतर तो प्रायव्हेटमध्ये ॲडमिट झाला आहे आणि आता खोटं नाटक करून अरेस्ट टाळण्यासाठी तो तिथं ॲडमिट आहे. आता याच्यामध्ये पोलिसांनी काल आम्हाला बोलवलं होतं आणि संध्याकाळी आम्हाला सांगितलं की बाबा आता ॲक्शन घेत आहेत. ते सगळ्या मुलांना 30-40 जे होते सगळ्यांना अरेस्ट करणार आहेत आणि ते सामान पण सगळं आम्हाला मिळतं. आता काल संध्याकाळपासून आत्तापर्यंत तरी काही सामान आम्हाला मिळालं नाही. अरेस्ट झाले का नाही माहीत नाही, पण जे कानावर येतं का अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही. पोलीस आम्हाला विचारत होतो की ते त्यांचे नावं काय आहे, तुम्ही नावं सांगा म्हणजे मग आम्ही त्यांना पकडू. पण हे गुंड आलेले चुडून आले कोण आले हे आम्हाला नाव माहीत होणं अशक्य गोष्ट आहे. पण पोलिसांना सांगितलं आम्ही व्हिडिओ दिलेले आहेत, सगळे CCTV फुटेज दिलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांचे चेहरे दिसतात. तुम्ही आणि त्यांचे कुठे राहतात हे सांगितलेलं आहे. यामध्ये नक्कीच तुम्ही त्यांना ट्रेस करू शकता आणि त्यांना सापडून तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करू शकता. आता ही कारवाई होईल का नाही, कधी होईल हे झाल्यानंतरच आपल्याला सांगतो. पण अशी ह्या ज्या घटना आहेत या नगर शहरामध्ये मला नाही वाटत अगोदर अशा सामूहिक कब्जा घेणं कधी झालं होतं. आणि हा एक दरोडाच टाकलेला आहे एवढं 30-40 लोकांनी. तर हे असे गोष्टी घडत असल्या तर हे आपलं नगरचं भवितव्य मला नाही वाटत फार सुरक्षित आहे.